जय शिवराय मित्रांनो, आज दिवस तिसरा आहे. सकाळचे वाजलेत 3:44 आणि आम्ही आहे आता रामेश्वरमला हॉटेलमध्ये. आणि इथून निघतो आम्ही आता रामेश्वरम टेम्पलसाठी मॉर्निंगच्या दर्शनासाठी. ॲक्च्युली आम्ही 1:30 वाजता उठलो. काल रात्री पण गेलो होतो, पण दर्शन तिथे 7 वाजता मंदिर बंद होतं. तर आम्ही ठरवलं की आज लवकर जायचं, दर्शन घ्यायचं आणि तिकडून धनुषकोडीसाठी सनराईजसाठी जायचं. पण आता दर्शनाला किती वेळ लागतो आहे, कारण तिथे मला वाटतं 12 की 22 कुंडांमध्ये ते आंघोळ करून मग दर्शनाला जायचं आहे. तर बघू कसं जमतं आहे. आता सर्व उठलेत आमची गँग आणि आम्ही आता निघतो आहे, हर्ष वगैरे. तर बघू, भारी वाटतं पण सकाळी एवढ्या लवकर उठून. गाडी रेडी आहे, सर्व बाईक आमच्या 4 रेडी आहेत आणि आता आम्ही निघतो आहे रामेश्वरम टेम्पल. अरे हे मग मी मेन जो मूर्ति के दर्शन है वो हम लेने जा रहे हैं. बट मेन टेम्पल ये रहा. फायनली रामेश्वरमचं दर्शन झालं आहे आणि सुपर पूर्ण टाईमवरती झालं. भले आम्ही हे आपल्याला घेऊन जातात. फायनली दर्शन कंप्लीट. आता धनुषकोडीला जायची तयारी चालली आहे. कपड्यांची ॲडजस्टमेंट. हा मेन एंट्रन्स आणि सोमवार असल्यामुळे ना आता गर्दी खूप चालली आहे. आम्ही सकाळी 1:30ला उठून आम्ही मला वाटतं 3:30ला काहीतरी इथे पोहोचलो आणि दर्शन घेतले सर्व. हर हर महादेव. हर हर महादेव. फायनली दर्शन झालंय. मला वाटतं किती आपण 3 तास लागले सर्व.
पण वर्थ इट आहे. कारण का माहिती आहे की 22 कुंडामध्ये पहिला आंघोळ करावी लागते आणि ते आंघोळ झाल्याच्या नंतर आपण जातो शंकराच्या पिंडीच्या दर्शनाला. हो. आणि त्या पिंडीचा पण इतिहास खूप भारी आहे. ऑलमोस्ट माहिती असेल सर्वांना. नाही माहिती असेल तर ऐकून घ्या. ऍक्च्युली मेन रिझन काय होतं माहिती आहे का? पहिलं तर हे होतं की राम भगवान आणि सीता मैया जेव्हा का रिटर्न आले होते रावणाचा युद्ध करून, ठीक आहे, श्रीलंकेवरून, तर त्यावेळेला त्यांना लागलेला दोष होता ब्रह्महत्याचा दोष लागला होता. तर ब्रह्महत्याचा दोष निघण्यासाठी काय करायला पाहिजे, तर त्यांचा जे महाराज होते तिकडे किंवा भटजी किंवा काय पण आपण सांगू शकतो, तर त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्हाला शिवलिंग स्थापना केली तुम्ही प्रॉपर प्राण प्रतिष्ठेसोबत, तर तुमचे जे काही दोष असतील ते निवारण निवारण. तर पण त्यासाठी पण तुमची जी शिवलिंग आहे ती खूप प्रख्यात आणि खूप अनोखी असली पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं. तर त्यावेळेला हनुमानजी म्हणतात की ठीक आहे, मला माहिती आहे श्रीलंकेमध्ये, कारण की ते जेव्हा त्यांना जडीबुटी घ्यायला गेले होते तेव्हा त्यांना माहिती होतं की इकडं एक पर्टिक्युलरली शिवलिंग आहे जी की खूप खूप सुंदर आहे. तर ते म्हटले की मी एका दिवसात घेऊन येईल. पण गोष्ट अशी होती की ती संध्याकाळच्या पहिले करायची होती स्थापना, आणि संध्याकाळ होण्यात आली होती आणि जोपर्यंत हनुमानजी आले नव्हते तर त्यावेळेला सीता मैयाने जी आपली अग्निकुंड जे एखादं समुद्र आहे तिकडच्या वाळूने हाताने त्यांच्या शिवलिंग बनवलं आणि त्याचे एखादा प्राणप्रतिष्ठान ते सर्व केलं. आणि संध्याकाळ होण्याच्या आधीच हनुमानजी रिटर्न येऊन गेले होते. पण त्या पिंडीला तोपर्यंत ऑलरेडी झालं होतं सर्व, पण प्राणप्रतिष्ठा तिचे झाली होती ऑलरेडी. पण रामजी म्हणतात की नाही, तू इतका घेऊन आलाय ना, ठीक आहे, आपण तुझ्याही मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करू. आणि मेन मूर्तीचे दर्शन घ्यायच्या पहिले आपण हनुमानजीने जी श्रीलंकेवरून मूर्ती आणली ना त्याची आपण ऍक्च्युली दर्शन घेतो, त्यानंतर आपण मेन मूर्तीचं दर्शन घेतो. तर या मागचा इतिहास हा होता. हा, तर आता फायनली ऍक्च्युली आम्ही काल रामेश्वरम मध्ये आलोय आणि धनुषकोडीला पण गेलेलो आम्ही, मंदिराच्या इथे पण आलो. काही कारणास्तव इव्हनिंगला आमचं दर्शन नाही झालं, पण ते पण शिवजींच्या मनातच होतं वाटतं, कारण आज मंडे आहे आणि एवढ्या लांबून येऊन आमचं असं काही डिसाईड प्लॅन नव्हता, तरी पण आम्हाला मंडेचाच दिवस भेटला जो रामेश्वरम मंदिरात येण्यासाठी. तर ते सर्वात भारी होतं, म्हणजे सोने पे सुहागा. तर आता दर्शन वगैरे सर्व व्यवस्थित झालंय. आता एक आम्ही परत जातो धनुषकोडीला की ड्रोन शॉट घ्यायचा आहे. ड्रोन शॉट घेऊया. हा, आणि रिटर्न येऊन आम्ही मग निघू कन्याकुमारीसाठी. तर चला धनुषकोडीला बघूया की काल क्राऊड होतं आणि त्या क्राऊडमुळेच आम्ही काल थोडंसं रिटर्न आलो. तर आज बघूया, क्राऊड असेल तर ठीक आहे, नसेल तर ठीक आहे, कारण आज आम्हाला कन्याकुमारीला निघायचंच आहे. चला फायनली आता धनुषकोडी. फायनली विंड खूप आहे पण पोचलोय ज्या लोकेशनला आम्ही खूप दिवस बोलत होतो ना, आम्हाला जायचंय. फायनली आम्ही पोचलोय धनुषकोडी. बाई खतरनाक आहे, दोन्ही साईडला पाणी आणि आम्ही मध्ये आहे. एंड पॉइंटला जायचं आम्हाला, पण आम्ही इथे फोटो काढण्यासाठी थांबलोय. कार पण थांबले आहे, लाईन मध्ये सगळे बायकर आमचे थांबले आहेत. बघा ना, फुल सर्वजण फोटोशूट. आणि बाई आता सनसेट होणार आहे, आम्ही सनसेटसाठी धनुषकोडीला पहिला आलोय. आता थोडा फोटो वगैरे काढतो इकडे आणि सरळ निघतो एंड पॉइंटला. सब क्रिएटर सपने से कम नहीं था भाई. भाई गाड़ी लेके अपनी नई गाड़ी लेके इधर आया भाई, क्या बोलने का मतलब. हम एक लास्ट कार लेके आना, कार लेके पहुंच गए. बाइक से आने ज्वाइन करने वाले थे बट डायरेक्टली कार बेस्ट. अब तो भाई हम लोग 4 से 6 हो गए. अब तो किसी महाराष्ट्र टू रामेश्वरम काय फील भाई? काहीतरी अचीव केलं ना आपण. फायनली खतरनाक ना. मल्टिपल ब्रेकडाऊन्स. किती वेळा झालंय तरी पण प्रसादजीवर रॅम्बो पोहोचले. प्रसाद, तुझी काय फिलिंग आहे? ऑनेस्टली सांगू ना, खूप इमोशनल आहे. कारण का या इयरच्या स्टार्टिंगला मी गेलेलो स्पितीला, ते पण एकदम वरती 4200 समथिंग मीटर्स वर होतो स्नो रेकॉर्ड बघायला. आणि आता इयर एंडला मी रॅम्बोला घेऊन परत इकडे आलेलो आहे. कुठे? धनुषकोडी.
डाऊन साऊथ, ते पण माझ्या मित्रमंडळी बरोबर. हा यात्रीगण, hashtag यात्रीगण ब्रो, कीप हसलिंग ब्रो, कीप नेव्हर काहीतरी गिव्ह. फिलिंगच वेगळी आहे ना. एक नंबर आहे, एक नंबर आहे. आणि हे दोघे जे आलेत ना असे, आणि काय जे काय केले ना, फुल सरप्राईज. म्हणजे अमेझिंग झालं. खूप काय बोलू नाही शकत. खूप खूप म्हणजे इमोशनल मोमेंट आहे, एकदम भारी आहे. आणि काय सुंदर आहे हे. एकदम वेगळं आहे. खूप खूप जो विचार पण नाही करू शकत. अप्रतिम अप्रतिम यार. म्हणजे सुंदर असं. आणि आपण अशा चांगल्या जागेला आलो की आपण घरच्यांना मिस करतो, यार ते पाहिजे होतं नाही का, असं वाटतं. सो इट्स लाईक बढिया, मजा आहे. हाय, प्राऊड मुवमेंट हा भाई. कसा वाटतं माझ्याविषयी तुम्हाला? प्राऊड मुवमेंट, प्राऊड मुवमेंट. प्राऊड मुवमेंट ना. जो विचार नाही केला होता तो डायरेक्ट. मग अरे तुम्ही अशा दोघं येत location नव्हते ला. ना, मी तरी बोलत होतो प्रसादला, अरे यार हर्ष आणि अजय येत नाहीये काय. आणि तुम्ही बोलत ते येतील, मला बोला, मित्र बोला अजय येतील. आणि बाय रामेश्वरम करायचं होतं आणि अजून दुसरं एक तरी स्पॉट आपला निघालं. कन्याकुमारी. कन्याकुमारी. पण या लोकेशनला म्हणजे स्वतःलाच प्राऊड होते हा. आणि लाईफ टाइम मेमरी आपले बनले. मेमरी ऍक्च्युली कधी आयुष्यात एवढा लांब येणार ना बाईकवर. Plan फर्स्ट होतच राईड आहे नाही साऊथ ना. राईड, एवढी मोठी फर्स्ट राईड आहे. माझी पण तुझी पण फर्स्ट राईड आहे. साऊथ राईड फर्स्ट राईड आहे. इससे कुछ मस्करी नाही. फुल धमाल, फुल धमाल. Pulling up black windows once you go down. You must be crazy if you